मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे वदिताय दातुं मुनिरे समागते कंदं ब्रह्मलिंगं वदे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। लक्ष लावून अंतरी कृष्णा पाती नरनारी, लावण्य सागरो हरी परमानंदो। छंदे छंदे वेणुवाजे त्रिभुवनी घनु गाजे, होता वेळ मन माझे भेटावया। ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोवळा, श्रुतीने नवे ते लीळा वेदासनकादिका। भूतग्रामीचा परेशू तापत्रयाचा परिणाशू, आडधरून गोपवेशू वत्से राखी। रास क्रीडा वृंदावनी खेळे, इंदू वदन मेळे उद्धरी यदुकुळे कुळदीपके। निवृत्तीदासाचा दातारू बापर कुमा देवी वरू, भक्ता देतो अभय करू क्षण क्षणा माझी। छंदे छंदे वेणुवाजे त्रिभुवनी घनुगाजे, होता वेळ मन माझे भेटावया। समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं माऊली ज्ञानोबरायांच्या जी काही गाथा आहे तिचं चिंतन चालू आहे। आणि 7वं प्रकरण आहे, प्रकरणाचं नाव आहे बाळक्रीडा। आणि त्या बाळक्रीडेतला हा अभंग लक्ष लक्षून अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरू हरी परमानंद चिंतन सेवेकरता आपण घेतलेला आहे। बाळक्रीडा अभंगाची प्रस्तावना त्या ठिकाणी आपण पाहत होतो। तुकोबारायांच्या प्रस्तावना पाहताना आपण त्याच्यातली वर्म रहस्य पाहिली। या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या बाळक्रीडा प्रकरणामधली जी काही रहस्य त्यांच्या अभंगामधून आहेत ती आज आपण पाहणार आहोत। विशेषतः त्यांचा या रचनेमध्ये, बाळक्रीडा या प्रकारच्या रचनेमध्ये त्यांनी या ठिकाणी जो पहिल्या प्रकरणामध्ये भगवंताचं सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन, हे जे प्रकरण आहे त्या अनुषंगानं विचार या बाळक्रीडेच्या प्रकरणातील अभंगातून केलेला आहे। म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये ही भावना तयार व्हायला नको की निर्गुण जो आहे हे सगुणाचं वर्णन आहे, आणि सगुण वर्णन तुमच्या अंतःकरणात विद्यावत असताना निर्गुण मात्र त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणातून निर्गुण स्वरूप भगवंताचं आहे हे वजा होता कामाचं नाही, हे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। हा दृष्टिकोन त्यांच्या ध्यानामध्ये आहे। आणि म्हणून या 22 अभंग जे त्यांची बाळक्रीडेची आहेत त्याच्यातून पुन्हा निर्देश देता देता त्यांनी तुम्हाला आपल्याला सावध केलं त्या निर्गुणाच्या संबंधाने सुद्धा सगुण स्वरूपाचं वर्णन हा तर बाळक्रीडेचा विषय आहेच आहे। आणि ज्या ठिकाणी मागे लागलेले जीवाच्या ते जाण्याकरता निर्गुण स्वरूपाची आवश्यकता अत्यंत आहे, त्याचा निश्चय होणं हे अत्यंत आवश्यक आहे। सगुण स्वरूपाचं वर्णन हे त्या ठिकाणी भक्ती सुखाचा आनंद लुटा करता आहे, हे जरी बरोबर असलं तरी जन्म मरण चुकवण्याकरता त्या ठिकाणी निर्गुण स्वरूपाची स्थिती ही आवश्यक आहे। एक सहज चिंतन आता मला आठवलं नाथ महाराजांच्या अभंगामध्ये एक प्रमाण आलेले
ही स्थिती साधकाची एक वेळ अशी स्थिती होती की काय ते करावे संदेही निर्गुण आणि ज्ञानाने सगुण ओस केले. काय काय प्रमाण आहे, काय विचार आहे. काय ते करावे संदेही निर्गुण म्हणजे तो साधक समजा अगोदर सुरुवातीला सगुण भक्ती करत असताना त्याला निर्गुणाचं महत्व सांगितलं महात्म्यांनी आणि तो निर्गुण भक्तीला लागला. पण अजून सगुण भक्ती ही पूर्ण अंतकरणात ठसावलेली नाही आणि निर्गुणाचाही बोध होईना. अशा स्थितीमध्ये त्याची अशी द्विधा अवस्था झाली, जसं काही एखादा घायाळ असतो आणि तो मरतही नाही आणि त्या ठिकाणी जिवंतही राहण्यासारखी कंडिशन नाही, अशी मध्यस्थिती आहे. संत आपल्याला हे संत इतका घातकी कोणी नाही, तुम्हाला माहित नाही. ते बाकीची काय घात करतात, आपल्याला काय घात करतात, एवढा विशेष काय घात करतात. संत इतके घातकी कोण आहे सांगा, मला सांगा. बाकीचे जे घात करतात हे यांनी आपल्याला जरी मारलं ना तरी आपण पुन्हा जन्माला येतो, एवढा काय घात करतात हे विषय. पण संत असं मारतात ना का पुन्हा जन्मालाच येऊ देत नाही. म्हणजे सगळ्यात घातकी कोण आहे, संत आहेत नाही. किती घातकी आहे. मग आता या ठिकाणी हा जो इथे जो भाव मांडलेला आहे तो कसा आहे की घायाळ, आपल्याला घायाळ करून सोडतात संत. सुरुवातीला घायाळ करण्याच्या मागचा उद्देश काय, म्हणजे मरू बी देत नाही आणि जगू बी देत नाही. अशी स्थिती बोधाच्या स्थितीमध्ये अशाच स्थिती लावून सोडतात आणि तसं केल्याशिवाय पर्यायच नसतो. आपल्याला रेडीमेड फॉर्म्युल्यांची सवय लागू नये कोणत्याही प्रकारे. तुमची बुद्धी स्वयं बुद्धी व्हावी, स्वयं निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता तुमच्या वाढावी, या दृष्टिकोनातून ते ज्या वेळेला तुम्हाला घायाळ केलं जातं आणि कोणीही तिथे तुम्हाला वाचवणारा नाही, तुमची बुद्धी बरोबर तिथे निर्णय घेते. आता तुम्ही कसं वाचू शकेल, तर ही तुमची आतून प्रेरणा तयार व्हावी, आतली बुद्धी स्वयं निर्णय क्षमता तुमची वाढावी, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय केलं जातं, जसं घायाळ केलेलं माणूस नाही, मरून द्यायचं नाही आणि जगू द्यायचं नाही, त्या वेळामध्ये त्याला घायाळपणा म्हणतात. त्या घायाळपणाच्या स्थितीमध्ये तुमच्या ठिकाणी स्वयंबुद्धी तयार होते, आज आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला जे सुचतं तशा प्रकारची बुद्धी प्रत्येक साधकाची व्हावी, हा दृष्टिकोन संत वाङ्मयामध्ये आहे. अनेक ठिकाणी निर्णयात्मक गोष्टी मांडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी निर्णय तुमच्या बुद्धीवरती सोडून दिलेला आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्या निर्णयाच्या गोष्टी श्रवण करून 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 तुमची बुद्धी अशी होता कामाची नाही की दुसऱ्यावरच परावलंबी अशी होऊ नये, याकरता त्यांनी त्या स्वयंबुद्धी करता आणि त्या ठिकाणी तशी गोष्ट केलेली असते. असो, इथे सगुणाची जी काही ध्यानाची काही त्या ठिकाणी सगुण स्वरूपाचं ध्यान करायचं, त्याची पूजा अर्चा करायची, अशी जी स्थिती होती ती स्थिती त्या ठिकाणी आता हातातून गेलेली आहे. निर्गुणाचं थोडस निर्गुणाची गोडी लागल्यामुळं निर्गुणावरती पूर्ण निश्चय बी नाही आणि सगुणाचं त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी टप्पा गाठायचा होता जिथपर्यंत सगुण साक्षात्कार होतपर्यंत, तेही पूर्ण स्थिती तयार झालेली नाही. अशा प्रकारच्या गोंधळलेल्या विमनस्क स्थितीमध्ये आणि ज्या वेळेला साधक येतो त्यावेळेला त्याची स्थिती अतिशय भयंकर असते. कशी होते, ही स्थितीचं वर्णन नाथ महाराजांनी या प्रमाणामध्ये केले की काय ते करावे संदेह निर्गुण. निर्गुण जे आहे, निर्गुण जर व्यवस्थित अंतःकरणात ठसायच्या अगोदर निर्गुणाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये अनेक शंका निर्माण होत असतात. म्हणून निर्गुणाच्या ठिकाणी अनेक संदेह निर्माण होत असतात, शंका निर्माण होत असतात पूर्ण ठसावायच्या अगोदर. म्हणून काय ते करावे संदेह निर्गुण, अशा प्रकारचं संदेहात्मक अवस्था अंतःकरणाची करणार निर्गुण स्वरूपाचं काय करावं त्याचं. आणि इकडे पहिल्या मी सगुणाची उपासना करत होतो, तर आता निर्गुणाच्या उपासनेला लागल्यामुळे ज्ञानाने सगुण ओस केले, कारण निर्गुण अवस्था ज्ञानाने प्राप्त होते. आता ह्या ज्ञानामय अवस्थेकडे मी जात असताना मला आता सगुणाची आवड राहिलेली नाही, ते ओसाड करून टाकलं. ती स्थिती अंतःकरणाची जी सगुणाने निर्माण होणार ती श्रद्धा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारची ती श्रद्धाही राहिली नाही निर्गुणाच्या अभ्यासाला लागल्यामुळं. आणि इकडे मात्र पूर्णत्वाने निर्गुण स्वरूपाला प्राप्त न झाल्यामुळं अंतःकरणामध्ये संदेह वाढायला लागले. म्हणजे अशी घायाळ स्थिती निर्माण झाली आणि हीच स्थिती आवश्यक असते.
परमात्मा स्थिती दृढ होण्याकरता, भगवंताला अनन्य शरण होण्याकरता जेव्हा आपल्या हाती कोणत्याही प्रकारचा पर्याय राहत नाही आणि भगवंताला तुम्ही ज्या वेळेला धावा करता तो अंतःकरण पूर्ण धावा असतो. त्यावेळेला जी तळमळ झालेली असते त्यावेळेला केलेला धावा आणि हे अंतःकरण त्यांना अत्यंतिक आवश्यक आहे. एक अंतःकरण असं आहे की त्या ठिकाणी काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, त्या प्रकारातलं नाही अंतःकरण. आता मुमुक्षुचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण आहे मुमुक्षुचं. काही ऐशी दशा येईल माझी अंगात चित्त पांडुरंगा दुरतसी, किंवा तुमचं काय मी उद्धार पावीन काय कृपा करीन नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ही अवस्था प्राथमिक आहे, परंतु ही अवस्था प्राथमिक नाही. आता जे वर्णन झालेले जसं संयोगामध्ये आणि वियोग या विरहिणी ज्या आहेत त्या विरहिणींची जशी स्थिती आहे तशी स्थिती या साधकाची. विरह ही अवस्था कशी आहे? पहिल्यांदा पूर्वराग आहे, पूर्वरागामध्ये मुमुक्षु बसतो पूर्वराग, आणि पूर्वरागानंतर मिलनाची अवस्था आहे. मिलनाच्या अवस्थेनंतर त्या ठिकाणी जी अवस्था आहे ती विरहाची अवस्था आहे. विरहाची अवस्था ही त्याच पद्धतीने इथे जी स्थिती आहे की काय ते करावे संदेह निर्गुण आणि ज्ञानाने सगुण वश केले, या ठिकाणी ही अशी अवस्था आहे, त्या पद्धतीची ती अवस्था आहे. असो, त्या ठिकाणी मग इथे हे इंटिमेशन देण्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी हा प्रयत्न केलेला आहे बाळक्रीडेच्या अभंगामधून. कारण सगुणाचं त्या ठिकाणी तुम्हाला एकदा आवड निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा निर्गुणाचा विसर पडता कामाचं नाही, या दृष्टिकोनातून मधून काही अभंगातून बाळक्रीडेचे त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा परमात्मा आकाराला सगुण स्वरूपाला का आला या कारणावरती जास्त बोट ठेवलेले आहे त्यांनी. कारण या प्रकरणाचा बाळक्रीडेचा उद्देशच तो आहे. या दृष्टिकोनातून जी काही अभंगाची रचना आहे बाळक्रीडेच्या माऊली ज्ञानोबारायांनी केली, त्याच्यातलं पहिले जे काही त्या ठिकाणी अभंग आहे बाळक्रीडेतला, गोकुळी कमळ विस्तारले साचे ध्यान श्रीधराचे करावया, यमुनेच्या पावळी मूर्ती चिदाकाशीची ओतली प्रेम तनु ये माये. या अभंगामधून माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी या बाळक्रीडा अभंगाची त्या ठिकाणी काय केली, प्रस्तावनाच ठेवली. आपल्या भक्तांना ध्यान करता यावं म्हणून श्रीकृष्ण रूपी कमळ गोकुळामध्ये प्रफुल्लित झालं. भक्तांनी त्याची सावळे मूर्ती यमुनेच्या काठावर पाहिली. ती मूर्ती म्हणजे जणू काय चिदाकाशीच्या प्रेमरसाची ओतलेली मूर्ती होती. ती सगुणाचं ध्यान करायचं हे तुमच्या चित्ताला त्याचं ध्यास लागल्यानंतर निर्माण होणारी ती मूर्ती आहे. इथे शब्द वापरलेले आहेत त्यांनी, चिदाकाशीच्या प्रेमरसाचीच ओतलेली मूर्ती होती. एक चिदाभास आहे. हे चिदाभास म्हणजे देहाची जीवाचं स्वरूप आहे. चिदाभास म्हणजे जीवाला आपण चिदाभास असं म्हणतो. आणि इथे मात्र त्या ठिकाणी चिदाकाश असा शब्द वापरलेला आहे. तो चिदाभास सोडून ज्या वेळेला जीव हा या परमात्म स्वरूपाकडे वाटचाल करत असतो त्यावेळेला त्याच्या चित्तरूपी आकाशामध्ये जे आकाश आहे त्याला चिदाकाश असं म्हणतात. आणि त्या चिदाकाश तुम्ही जे जे ध्यान करत जाल, जो जो अभ्यास कराल, जो जो ध्यास तुम्हाला लागेल, जो जो छंद तुमचा वाढेल, जो जो त्याचा वेध तुम्हाला तयार होईल, आणि वेधल्यानंतर मग चिदाकाशामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा मेळ बसून चिदाकाशाच्या माध्यमामधून आणि तुमचं ते ध्यान काय होईल, फलद्रुपतेला येईल, सगुणाचं ध्यान. मग त्या चिदाकाशाच्या प्रेमरसाचीच ती ओतलेली मूर्ती तुमच्या ध्यानामध्ये येते. म्हणजे तुम्ही केलेलं ध्यान आणि तुम्हाला त्या ठिकाणी सगुण स्वरूपाकडे घेऊन जातं असा त्याचा अर्थ. सगुण स्वरूपाचं केलेलं ध्यान. म्हणून इथे याच्यामध्ये उद्देश सफल सांगितला, प्रस्तावना सांगितली या बाळक्रीडा प्रकरणाची की आपल्या भक्तांना ध्यान करता यावं म्हणून ते श्रीकृष्ण रूपी कमळ गोकुळामध्ये प्रफुल्लित झाले. उद्देश लक्षात आला की भगवंत सगुण स्वरूप का धारण करतो. आपण या आपण प्रस्तावनेत पाहत असताना हे सगळे मुद्दे पाहिलेले आहेत. माऊली ज्ञानोबारायांनी तीच कारण सांगितलेली आहे. आपण प्रमाण पाहिली, निर्गुणाकारा आल्या गुणवंत घाली दंडवत पुजोनिया, आला नावा रूपा तुका मी झाला सोपा, अनिला रूपा बळी करुणी फळे हरिदासी, सवे तुकया मिळला तिनी अगुणा अनिला. ह्या प्रकारची प्रस्तावना आपण बाळक्रीडेची प्रस्तावना पाहताना पाहिली. नेमकं त्याच पद्धतीनं तोच उद्देश आहे
सर्व संतांचा आणि माऊली ज्ञानोबारांचाही, की माऊली ज्ञानोबाराही म्हणतात केवळ त्या ठिकाणी आपल्या भक्तांना ध्यान करता यावं म्हणून ते श्रीकृष्ण रूपी कमळ गोकुळामध्ये प्रफुल्लित झालं. या उद्देशानं की सगुण रूपाला परमात्मा का आला त्याची कारण मीमांसा त्या ठिकाणी सांगितली. दुसऱ्या अभंगामध्ये पुन्हा त्या ठिकाणी तेच कारण सांगितलं. भक्तीची या चाडा गोकुळासी आला, त्यासी गवळणी म्हणती वाल्हा दुलागी माये, आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुखाडी, त्यासी गवळणी खेळविती लाडे पुढे गे माय. म्हणजे आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या. ही कारण मीमांसा माऊली ज्ञानोबा म्हणतात की भक्तीची या चाडा गोकुळासी आला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपाला या गोकुळामध्ये का आला, तर भक्ती प्रेम आणि त्या ठिकाणी अनुभवण्याकरता, त्या भक्ती प्रेमाचा आनंद लुटावा असं त्या निर्गुण स्वरूपाला वाटलं आणि त्यामुळे तो सगुण साकार स्वरूपामध्ये या गोकुळामध्ये आला. त्याचं वर्णन करत असताना मग सगुण रूपाचं वर्णन त्याच्या पुढच्या अभंगामध्ये केलं आणि त्याच्याही पुढे जो अभंग आहे त्याच्यामध्ये योगी या मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी या अभंगामधून सांगितलं की महान महान योग्यांना सुद्धा ऋषीमुनींनाही ध्यान करून जे सुख लाभत नाही ते सुख या गोकुळच्या गवळ्यांना, गोपाळाला, गोधना, सगळ्यांना गाणी गुरं जी आहे त्या सर्वांना प्राप्त झालं. हे त्या ठिकाणी रहस्य म्हणजे कळेला हा देव गवळी यांच्या भावे. गोपाळ गवळणींनी जो भाव धारण केला तो भाव तुम्ही आपण धारण जर केला तर परमात्मा सोपा आहे, परमात्मा प्राप्ती सोपी आहे. योग्यांच्या माध्यमातून करायला जाल तर अवघड आहे. जसं गीतेमध्ये त्या ठिकाणी 12व्या अध्यायामध्ये सांगितलं क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सत्तचे साम अव्यक्ता ही गतिर दुःखम देह वद्भीर वाप्यते. योगाच्या वाटा जे रिघाले गा सुवटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणी, लोखंडाचे चणे आणि तोंडामध्ये काही दात नाही अशा बोचऱ्या माणसाला खायला जर दिले तर त्याला काय होईल, सुख होईल का दुःख होईल. त्या पद्धतीनं योग साधनेतून जर परमात्मा स्वरूपाकडे गेलं तशी स्थिती होईल. पण त्या योग्यांनाही दुर्लभ असणारा खूप कष्टप्रद अशा पद्धतीने योग्यांना त्याला प्राप्त करता येतं, परंतु ते निर्गुण स्वरूपालाच प्राप्त होतात. त्यांना सगुण स्वरूपाचा आनंद नाही, कोणाला, योग्यांना. म्हणून त्यांना या ठिकाणी वेदांत शास्त्रानं योग आणि सांख्यशास्त्री हे जे आहे पतंजल मुनींचे योग दर्शन आहे, सांख्यशास्त्र जे आहे हे कपिल मुनींचं आहे, यांना निरेश्वरवादी मानलेलं आहे. शेश्वरवादी नाही, ते ईश्वर मानत नाहीत, पण मानत नाहीत त्या ठिकाणी तरी पण त्या ठिकाणी म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी वेदांत शास्त्राने मान्यता फक्त तात्विक विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडतात. तत्वज्ञान जे आहे हे सांगण्याचं काम सांख्यशास्त्र अतिशय उत्तम करतं, म्हणून सांख्यशास्त्राचा मागोवा सर्व साधू संतांनी घेतलेलं आहे. सुंदर असं तत्वज्ञान ते मांडतात आणि योगाने पुरुषार्थ आहे आणि या दृष्टिकोनातून त्यांना अंगीकार करतात अशा संत मंडळी. अन्यथा वेदांत मात्र ह्या दोघांनाही ते निरेश्वरवादी असल्यामुळं त्यांना आणि अधिक त्याची स्वीकारत नाहीत. वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य हे द्वैती साधू होऊन गेले. त्यांनाही प्रसन्न झाला भगवान परमात्मा सगुणावरती त्यांची ओढ होती. त्यांचं मत असं की आपण जीव हा कधीच परमात्मा होऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं. म्हणजे द्वैती भक्ती, अद्वैत स्थिती त्यांना मान्य नाही. अद्वैतामध्ये भक्ती करता येत नाही, द्वैतामध्ये भक्ती करता येते आणि देव हा देव कधीच होऊ शकत नाही असं त्यांचं मत. फक्त तेवढंच मत त्यांचं हे होतं. बाकी मात्र उपासना खूप छान, त्याच्या योगाने त्यांना परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, सगुण साक्षात्कार झाला. हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्या ठिकाणी अद्वैत स्थिती त्यांना मान्य नाही. म्हणून जरी मान्य नसली तरी वेदांतानं त्यांना स्वीकारलेले, कोणाला, द्वैती भक्तांचे आचार्य येथे यांना स्वीकारलेले आहे. का तर ईश्वर मानलाय त्यांनी. शेश्वरवादी आहेत ते, निरीश्वरवादी नाहीत योगासारखे आणि सांख्यासारखे, असा त्याचा भाग. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी या ठिकाणी मुद्दाम त्या योग्यांचं उदाहरण या ठिकाणी दिलं की योगी मुनिजन यांच्या ध्यानामध्येही जो लवकर येत नाही तो मात्र त्या ठिकाणी गोकुळच्या गवळणींबरोबर, गोपी आणि गोधना बरोबर त्या ठिकाणी खेळतोय. ही सगुण भक्तीचं आणि त्या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण आहे.
अशी सगुणाच्या संबंधाने धारणा त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतर पुढे मग आपला हा जो अभंग आपण चिंतनाकरता घेतला 2-3 अभंगामध्ये याच प्रकारचे पुन्हा या अभंगामध्ये तो या ठिकाणी निर्गुण स्वरूपातून या सगुण स्वरूपाकडे का आला यातही याच्या पाठीमागच्या अभंगामध्ये अजून एक पुरावा दिला त्यांनी. गोवळेपणाची मुंची घेऊन या वेश रजविती मानस यशोदेचे त्या सुखे ब्रह्मांड थोडे पा येशील दुग्ध पै मागशी बाळपणी. या श्रीकृष्ण परमात्म्याने गोपवेशाचे म्हणजे गुराख्याचं घोंगट डोक्याला घेऊन तो यशोदा मातेचं मन आनंदित करीत आहे. म्हणजे ही खोळ बुंची घेतलेली, आवरण घेतलेली, सगुण स्वरूपाचं आवरण घेतले. आवरण हा शब्द इथे वापरलेला आहे. असे विशेषत्वाने काही अभंगामध्ये विशेष लक्षणं त्या ठिकाणी सगुणाची मांडलेली आहेत. हे एक कारण मीमांसा त्या ठिकाणी बाळकडीच्या प्रकरणाची आहे. आणि त्याच्या पुढचा जो अभंग आहे तो एका अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारांनी हे निर्गुण संबंधाच्या संबंधानं विसर पडू नये ही सगुणाची उपासना करत असताना म्हणून त्या ठिकाणी परब्रह्म सावळे गोपवेशी निराळे हृदय कमळी स्थिरावले काय सांगो या अभंगामध्ये माऊली म्हणतात सच्चिदानंद परब्रह्म हे सावळ्या वर्णाचं त्याचप्रमाणे निर्गुण असूनही गोपाळांच्या वेशाने सगुण रूप धारण करून आमच्या हृदय कमलामध्ये स्थिर झाले आहे. काया वाचा मने करून या निर्गुण स्वरूपाला जो विचारपूर्वक पाहिल त्याला निर्गुण स्वरूपाचे आश्चर्यच वाटेल. हे सगुणाकडे पाहता पाहता हे निर्गुण स्वरूप असतं परमात्म्याचं असं त्या ठिकाणी असतं काय अशी शंका येण्याची शंका म्हणजे निर्गुणाचा अनुभव घेतलेल्याला सुद्धा अशी शंका येऊ शकते. असं हे सगुण रूप खास वैशिष्ट्य आहे त्याचं. निर्गुण स्वरूप असूच शकत नाही असं म्हणतो अनुभवलेला असलं निर्गुण स्वरूपाचा अनुभव तरी एवढं वैशिष्ट्यपूर्ण हे सगुण स्वरूप आहे. भगवंता तुझ्या नामाची आणि रूपाची गोडी लागल्यामुळे आम्ही तुला केव्हाही विसरणार नाही. हे भगवंता स्वरूप दृष्टीने आवडंबर प्रपंचाचे तुम्हाला भान होत नाही हे जरी खरे असले तरी या जगताच्या व्यवहाराला का तुम्ही भोगिता ही काही समजत नाही. काय वाटतं प्रपंच कसा आहे असं असताना सुद्धा या मिथ्या प्रपंचामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही सगुण रूपाने वावरता तुम्हाला प्रपंचाचं भान होत नाही तर तुम्ही निर्गुण स्वरूपामध्ये तुमच्या प्रपंचाचं भानच नाही. पण मग हा जगताचा हा जो खोटा व्यवहार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे भोग का भोगता हे आम्हाला कळत नाही. ही लीला तुझी आम्हाला अगम्य वाटते. निर्गुणातून तुम्ही या सगुण स्वरूपाला आला. निर्गुण स्वरूपाचा बोध ज्यांना असतो किंवा जे निर्गुण स्वरूप आहे त्यांना त्या ठिकाणी प्रपंचाचं भान मिथ्या झालेलं असतं. मग अशा या मिथ्या प्रपंचामध्ये त्या मिथ्या व्यवहाराचा भोग तुम्ही का भोगता हे काही आम्हाला कळत नाही. काय माऊलींनी कसं भगवंताच्या संबंधानं स्वरूपाच्या संबंधानं किती सुंदर विधान केलेले काय चिंतन आहे. तू हे घेतलेलं सगुण रूपाचं सोंग तुझी तुलाच कळत नाही. कारण तुला जर कळत असतं तर या मिथ्या प्रपंचामध्ये भोग तू या ठिकाणी घेतले नसते सगुण स्वरूपाने अवतरून. पाय ना तो त्या ठिकाणी माती खातो ही कशा करता खातो सांगा ना. त्याची लीला अशी आहे तसा व्यवहार असा आहे की सतत लोणी खाऊन आणि आपल्या पोटामध्ये तेलकटपणा स्निग्धता निर्माण होऊन पचन त्या ठिकाणी जड जाईल याच्याकरता माती खायची असते. आणि पृथ्वी मातेलाही त्या ठिकाणी संतुष्ट करण्याकरता तो माती खात असतो. एकदा पृथ्वी माता येऊन त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेते असा भाग त्या लीलांमधून आलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं तुझ्या रूपाचं सोंग तुलाच कळत नाही की तू असं का करतो. मिथ्या गोष्टीचा भोग का बरं तू घेतो. आपल्याला मात्र सांगतो की हे सगळं मिथ्या आहे याच्याकडे अंतःकरण अडकू देऊ नका असं बोध करतो. आणि तू प्रत्यक्ष मात्र त्या मिथ्या असणाऱ्या संसारामध्ये तुझ्या त्या सगुण रूप धारण करून लीला चाललेल्या आहेत. तू तरी त्या मिथ्या पदार्थांचा भोग का घेतो आम्हाला हे कळत नाही. म्हणतात तुझं सगुण रूपाने वर्णन कसं करावं हेही कळत नाही. एवढ्या करता मनाला चोरून ठेवून तुझ्या सगुण स्वरूपाच्या सेवेद्वारा
निर्गुण स्वरूपाची ओळख करून तुझे स्वरूपच व्हावे असे वाटते. म्हणून आम्हाला वाटतं कधी कधी नको, कधी कधी काय वाटतं सांगितलं बघा, अंतःकरणाचा भावच कसा मस्त दाखवलेला आहे. कधी कधी कसं काय वाटतं, हे जे सुरुवातीलाच सांगितलं, हे जे सगुण स्वरूप आहे ना, ते सगुण स्वरूप पाहिल्यानंतर त्या निर्गुण स्वरूपाचं आम्हाला आश्चर्य वाटतं, असं पहिल्या चरणात सांगितलं. यावरून परमात्मा निर्गुण असूच शकत नाही आणि असूच नाही. एवढी मजा आहे या रूपाकडे पाहता पाहता, एवढा आनंद मिळतो या सगुण स्वरूपाकडं, असं म्हणलंय. आणि आता याच्या त्या विरुद्धार्थी भाव या ठिकाणी सांगितला की एवढ्या करता मनाला चोरून तुझ्या सगुण स्वरूपाच्या सेवेद्वारा निर्गुण स्वरूपाची ओळख करून घेतली. कारण मिथ्या प्रपंचाचा उपभोग तू कसं काय घेतो, आम्हाला मिथ्या सांगतो तू, आणि ह्याचं रहस्य आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही त्या सगुण स्वरूपाचं सोडून दिलं, ते ध्यान करायचं आणि निर्गुण स्वरूपाची ओळख करून आणि तुझं स्वरूपच होऊन जावं असं वाटतं. असं वाटतं की तुझं निर्गुण स्वरूपाची ओळख करून घेऊन ते स्वरूप स्थितीच बरी, हे सगुण वगैरे काय नको आम्हाला असं वाटतं. रघुमादेवराचा बाप जो उदार श्री विठ्ठल त्याच्या स्वरूपाशी समरस होऊन जन्म मनाला केव्हाही यावे लागत नाही. मग त्या सगुण स्वरूपापेक्षा आमचं आम्हाला निर्गुण स्वरूप बरं वाटतं. अशी ही पुण्यवृत्ती दातांनी दाखवून दिल्यामुळे देहदृष्टीने सगुणामध्ये वावरत असूनही मी निर्गुण स्वरूपाला प्राप्त झालो, त्यामुळे माझी सर्व चिंता दूर झाली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि इथे निर्णयात्मक सांगितलं की जन्म मरण चुकायचं असल्यामुळं निर्गुण स्वरूपाचाच अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे, अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. त्याचे यथार्थ स्वरूप निर्गुण स्वरूपच कळायला पाहिजे. या दृष्टीनं मग देहदृष्टीनं आम्ही सगुणात वावरतो. म्हणजे व्यवहार करण्याचा प्रसंग आल्यानंतर आम्ही सगुणाची उपासना करतो, जिथं त्याला आणि त्या सगुण स्वरूपामध्ये पाहतो. आणि निर्गुण स्वरूपाचा मात्र त्या ठिकाणी काय करतो, अंतःकरणामध्ये विचार करतो. आणि या दोन्ही कारणांमुळं, दोन्ही गोष्टींचं त्या ठिकाणी धारणा धरल्यामुळं आमच्या सर्व प्रकारच्या चिंता नष्ट झाल्या. ही पार्श्वभूमी एक बाळकरडीच्या अभंगामधून माऊली ज्ञानोबरायांची प्रस्तावनाच आहे एक प्रकारे. पुढे त्या ठिकाणी त्याचं सगुण स्वरूपाच्या वर्णनामध्ये तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशी कमलनयन हास्य वदन हास्य, हे वैशिष्ट्यपूर्ण त्याचं जे प्रकाश आहे, ज्या वेळेला आपल्यामध्ये तो परमात्मा प्रकाशित होतो, म्हणजे प्रकाश स्वरूपाने सुद्धा काही साधकांना अनुभव त्याचे येऊ शकतात. आणि प्रकाश स्वरूपामध्ये सर्वांनाच येतील असं नाही, हा प्रकृती भेद आहे. आनंद स्वरूपामध्ये सर्वांना यावा हा उद्देश साधूचा आहे, संतांचा आहे आनंद स्वरूपामध्ये. कारण साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. आनंद हे स्वरूप जे आहे हेच विशेषत्वाने त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा साधू संतांनी केलेला दिसतो. त्याचं कारण प्रत्येकाला ती आत्मस्वरूपाची आनंदमय अवस्था अपेक्षित आहे. प्रकाशमय अवस्था असेल आणि ती तुम्हाला आनंद देत नसेल तर ती प्रकाशमय अवस्था काय कामाची. हा जे कट झालं आहेत ना सगळे. हा बर, म्हणजे जी प्रकाशमय स्थिती आहे, प्रकाशाचा अनुभव जो आहे तुमच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य पहा. चारी संप्रदायाचा इथे संयोग कसा तयार होतो. चारी संप्रदाय एक कसे आहेत, स्वरूप, प्रकाश आणि आनंद आणि चैतन्य. हे एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो का. प्रकाशित तुमच्यामध्ये ज्या वेळेला ते चैतन्य प्रकाशित होतं, तुमच्या चित्तात ते चैतन्य प्रकाशित होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला काय करतं, आनंदमय करून टाकतं. आले की नाही चारी शब्द एका याच्यामध्ये. आणि त्याचं लक्षणं बी तयार झाली. तुमच्या चित्तामध्ये चैतन्य, तुमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे कुटस्थ चैतन्य, ते जेव्हा तुमच्या चिदाकाशामध्ये प्रकाशित होतं, म्हणजे यालाच त्या ठिकाणी सगुण साक्षात्कार म्हणा. आणि ते झाल्यानंतर त्या स्वरूपाचा वेद तुम्हाला लागून तुम्हाला आनंदमय अवस्था प्राप्त होते. असा चारही ज्या तत्वांचा, चारही जे संप्रदाय आपण समजलो, त्या चारही तत्वांचा जो उद्देश आहे तो चारींचा एकच आहे. या दृष्टिकोनातून प्रकाश स्वरूपाचे अनुभव जे तत्व स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रकाश स्वरूपामध्ये झालेले साक्षात्काराचं वर्णन माऊली ज्ञानोबरायांच्या अनेक अभंगामधून आपल्याला आढळेल. आणि या सगुण स्वरूप नटलेला हा जो कृष्ण परमात्मा आहे त्याच्याही ठिकाणी आणि अशा प्रकारचा
जो निर्गुण स्वरूपामध्ये आम्हाला प्रकाश रूपतेचा अनुभव आला, तोच आम्हाला या सगुण स्वरूपाकडे पाहत असताना सुद्धा अनुभवाला आला, असं माऊली ज्ञानोबारांचे म्हणणे की तुझी येली ढळी, तुझ्या या ठिकाणी कपाळावरती कोट्यावधी चंद्र सूर्यांचा प्रकाश आम्हाला त्या ठिकाणी तो हसायला लागल्यानंतर दिसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीनं अतिशय थोड्या स्वरूपामध्ये, आणि ही प्रस्तावना माऊली ज्ञानोबारांची प्रस्तावना 22 अभंग फक्त आहेत आणि त्याच्यातल्या या जवळजवळ 10-12 अभंगामधून अशा प्रकारची ही प्रस्तावनाच एक प्रकारे व्यक्त केलेली आहे. ब्रह्म या ठिकाणी ब्रह्मस्थिती सोडून त्या ठिकाणी सगुण स्वरूपाला का आलं याची कारणमीमांसा बाळकरडीत, ही कारणमीमांसा जी आहे प्रकरणाची जी काही प्रस्तावना आहे माऊली ज्ञानोबारांच्या ही अतिशय कमी स्वरूपामध्ये असल्यामुळे विशेषत्वाने आपण माऊली त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची बाळक्रीडा मुद्दाम होऊन पाहिली. संपूर्ण अभंग पाहिली नाही, पण त्याच्यातला आपण धांडोळा याच करता घेतला. माऊली ज्ञानोबारायांची बाळक्रीडेचे अभंग कमी आहेत आणि त्यांची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना त्यातूनही थोड्याशा अभंगामधून आहे. या दृष्टिकोनातून आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या बाळक्रीडेचा आढावा त्या ठिकाणी घेतला. आता आपण या ठिकाणी जो अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे त्याच्याकडे वळणार आहोत. त्या ज्या गोकुळातल्या गवळणी होत्या, गोपाळ होते, ते त्या परमात्म्याचं जे काही ध्यान करायच्या त्या कशा पद्धतीनं करायच्या, तर इथे रीत ही सांगितली. लक्ष लक्षून अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरो हरी परमानंदो. त्या परमतत्वाचं त्या ध्यान करत असताना आपला अंतःकरण पूर्णपणे आतमध्ये लावायचा, म्हणजे वृत्ती अंतर्मुख करायच्या. अंतर्मुख वृत्ती ही ध्यानाला अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. वृत्ती जर तुमची बाहेर धावत असेल, म्हणजे इथे उपासना परमात्म्याची चालली, भक्ती चालली आणि चित्त मात्र बाहेर धावतंय बाह्य वस्तूंवरती, विषयावरती, ही जी वृत्तीची जी बहिर्मुखता आहे ती इथे परमात्मा स्वरूपामध्ये ध्यानाला अजिबात जमणार नाही. ती त्या ठिकाणी जर तुम्हाला परमात्म्याचं ध्यान करायचं आहे, सगुण स्वरूपाचं असो निर्गुणाचं असो, त्या ठिकाणी तुमची जी वृत्ती आहे, तुमचं जे लक्ष आहे ते लक्ष त्या ठिकाणी अंतरंगात लागलं पाहिजे. अंतरंगात विशेषतेने सांगत असताना त्यांचं म्हणणं आले असं आहे की त्या ठिकाणी कृष्ण स्वरूपाकडे लागलं पाहिजे. लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नरनारी. मग त्यांनी ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष लावून त्या सगुण स्वरूपाकडे पाहू लागले, चिदाभास त्या ठिकाणी चित प्रकाश त्या ठिकाणी चिदाकाशाच्या ठिकाणी ती मूर्ती त्यांच्या अनुभवाला ज्या वेळेला आली त्यावेळेला त्याचं लावण्य जे आहे, सौंदर्य जे आहे, ते सौंदर्य पाहून मी थकीत झाले, अशी ती त्या ठिकाणी बाळक्रीडेमध्ये ती गवळण त्या ठिकाणी म्हणते. लावण्य सागरू लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरू हरी परमानंदो. आणि त्या सौंदर्याचा पुतळा असणाऱ्या कृष्णाकडे पाहता पाहता मला अतिशय परमानंद माझ्या ठिकाणी उन्मळून आला आणि त्या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला. म्हणजे त्या ठिकाणी परमसिद्धी परमानंदाची त्या ठिकाणी जो परमानंद स्वरूप परमात्मा आहे, आनंदात वापनोती, अशी जी श्रुतीची व्याख्या आहे त्याच्या मूळ स्वरूपाचं वर्णन करणारी, तो ते लक्षण घेऊनच इथे सगुण रूपाला आलेला आहे. म्हणून त्याचं ते स्वरूप, त्याचा तो प्रकाश, त्याचं ते रूप पाहत असताना अंतःकरणामध्ये आणि आम्हाला त्या परमानंदाचा लाभ झाला, असं ती गवळण म्हणते. छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनु घनु गाजे. तो त्या वेळेला त्या ठिकाणी त्याचा वेणू वाजवतो, ते संपूर्ण त्रिभुवन त्या ठिकाणी दणानून जातो. मग ज्या वेळेला भानुदास महाराजांनी सुद्धा ह्याच पद्धतीची स्थिती वर्णन करत असताना त्याच्यामध्ये गिरी गोवर्धनु गाजी असं वर्णन केलेलं आहे. इथे जसं माऊली ज्ञानोबा आहे त्रिभुवनु घनु गाजे त्या वेणूच्या नादानं, तसं तिथं त्या ठिकाणी भानुदास महाराजांनी वर्णन केले. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माहे वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माहे वाजे,
वेणुनादे गोवर्धन गाजे. मग या ठिकाणी तीच वर्णन केले. इथं हा गोवर्धन जो आहे म्हणजे साधकाची जी स्थिती होते, हा शरीर रूपी गोवर्धन हा असं डोलू लागतो. त्याच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला वेणुनादाचा अनुभव त्याला होतो, त्यावेळेला त्याची स्थिती अशी होती, संपूर्ण शरीर असं काय होतं, डळमळून जातं. तिथे गिरिगोवर्धन ही उपमा दिली त्या ठिकाणी भानुदास महाराजांनी या अवस्थेला. इथे माऊली ज्ञानोबा म्हणतात, संपूर्ण त्रिभुवन त्या ठिकाणी दणाणून जातो. तुमच्या पिंडामध्येच सगळं ब्रह्मांड आहे. नाथ महाराज हरिपाठात सांगतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पासारा हरिवीन सारा व्यर्थ ब्रह्म. कारण ब्रह्मदेव रूपी पिंड पाहिला त्यांनी तयार केला आणि त्या पिंडाचं संशोधन करून अंतर्मुखतेने ध्यान करून आपल्याच पिंडाचं आणि त्याच्यावरून या बाह्यसृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या ह्या साधकाची जी अशी स्थिती निर्माण होते की तो त्या ठिकाणी असा कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री अश्रुत्या भितरी वाहतात, ती स्थिती त्याची तयार होते. त्या वेणुनादानं तयार होते. त्याचा हा गोवर्धन शरीररूपी गोवर्धन असा डळमळू लागतो. आणि इथे माऊली ज्ञानोबा म्हणतात, छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी धनु गाजे उता वेळ मन माझे भेटावया. आणि त्या परमात्मा स्वरूपानं ज्यांनी आणि हा वेणू वाजवून आणि त्या ठिकाणी माझी अशी स्थिती केलेली आहे, तो त्या ठिकाणी त्याला भेटण्याकरता माझं मन अतिशय उतावीळ झालेलं आहे. हे उतावीळ म्हणजे साधकाची अत्यंत महत्वाची अवस्था आहे. त्या अत्यंत उतावीळपणा भगवत भेटी करता निर्माण झाला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची अवस्था आहे. त्याच वर्णन या ठिकाणी एका आरतीमध्ये ठिकाणी आलेले आहे. माधवदास म्हणून स्वामी म्हणून होऊन गेले, त्यांनी प्रभू रामचंद्रांची जी आरती केलेली आहे ती प्रमाण नेहमी श्रीपाद बाबा द्यायचे आपल्याला. उत्कट साधोनी शिळा शेती बांधोनी लिंग देह लंका पुर विध्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस समर्दोनी देह अहंभाव रावण निवटोनी. अशा प्रकारची जी आरती आहे ती आरती श्रीराम प्रभूंची त्याच्यामध्ये माधवदास स्वामींनी केलेली. त्याच्यामध्ये उत्कट साधोनी शिळा सेतू बांधोनी ही जी उत्कंठ आहे त्या उत्कंठाच्या शिळा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे महत्वाचं उत्कंठेच्या शिळा. पुढे काय असेल पुढे काय असेल अशा प्रकारची उत्कंठा. प्रभूचं दर्शन कधी होईल मला, तो कसा असेल, त्याचं सगुण स्वरूप कसं असेल, अशा प्रकारची उतावेळपणा, त्याची भेट मला कधी होईल, ही उत्कटता साधकाला त्याच्या साध्यापर्यंत घेऊन जात असते. तीच अवस्था या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात, छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी धनु गाजे उतावेळ मन माझे भेटावया. त्याच्या पुढे म्हणतात, ब्रह्मविद्येचा पुतळा, संपूर्ण ब्रह्मविद्येचा पुतळा, त्याच्या सर्वांगाने ब्रह्म नाही, याच्यापासूनच ब्रह्मविद्या आहे असा अर्थ करायला पाहिजे. ब्रह्मविद्येपासून हा आहे असं म्हणता येणार नाही, ही अपूर्णता ठरेल. ब्रह्मविद्याच याच्यापासून आहे. कारण जी ब्रह्मविद्या तपश्चर्या करत होती अरण्यामध्ये आणि जाबाल ऋषींनी तिला पाहिलं, एक हात कमरेवर एक हात ज्ञानमुद्रा धारण केलेला आणि तिथे जाऊन तिला शरण गेले. शरण गेल्यानंतर त्या जाबाल ऋषींनी तिचा अनुग्रह घेतला आणि त्या ब्रह्मविद्येने सुद्धा सांगितलं की ह्याच्यापेक्षा आणि सगुण स्वरूपाने त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरलेला आहे, त्याच्या लीला अनुभवायचा प्रयत्न करा. याच्यापेक्षा जास्त विशेष आनंद त्याच्यामध्ये आहे असं ब्रह्मविद्येने ज्या वेळेला जाबाल ऋषींना सांगितलं, त्या जाबाल ऋषींनी त्या ठिकाणी प्रचंड नावाच्या गोपाच्या घरी त्या ठिकाणी गोपी रूपाने जन्म घेतला गोकुळामध्ये, ह्याच लीला पाहण्याकरता. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा या हे जे शरीर आहे आपलं पंचमहाभूताचं, या शरीरामध्ये राहणार तरीच्या पलीकडे असणारा तो परमात्मा आपल्या तापत्रयाचा नाश त्या ठिकाणी करतो, त्रिविध तापाचा नाश करण्याचे काम करतो. आणि एवढं महान कार्य करत असताना सुद्धा त्या ठिकाणी आड धरून गोप विषू वत्से राखी, आपल्याकडे मोठेपणा येऊ नये, अहंकार येऊ नये ज्ञानाचा कोणत्या स्थितीचा, याकरता
त्या ठिकाणी गोपाळाचा वेश धारण करून त्या ठिकाणी गाई वस्त्र राखतो, हा भाव विशेषत्वाने त्या ठिकाणी सांगितलेला आहे. श्रीपाद बाबा सुद्धा कधी कधी पंक्तीमध्ये पहा काल्याच्या याच्यामध्ये उभं राहिल्यानंतर सहज जायचे, जेवण उठलं, जेवणारांची पंगत उठल्यावर त्यांनी त्या पात्रावळ उचलावं आणि आपण पुढे जावं लगेच बाबांच्या, त्यांनी सांगायचं राहू द्या, त्याच्यात काय कमीपण आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परिपूर्ण अवतार असताना त्यांनी सुद्धा या ठिकाणी राजेश्वरी यज्ञाच्या वेळी पांडवांच्या पंक्तीमध्ये हे काम केले, तर मी काय एवढा विषय. म्हणजे आपल्याला ज्ञानाने होणार का तो होऊ नये याकरता याच्यामध्ये या बाळकडे या अभंगामध्ये सांगितलेले भगवान परमात्म्याचं हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो काही का राखतो, गोपवत्स का राखतो, तर त्या ठिकाणी मी एक सामान्य आहे एवढा वैशिष्ट्यपूर्ण असते, मी एक सामान्य आहे हा नम्रतेचा हा विनयाचा भाव त्या ठिकाणी राहावा म्हणून. आजही कोकणामध्ये आपण जर गेला तर त्या ठिकाणी एवढी उंच वाढलेली झाडे आहेत, ब्रह्मविद पदापर्यंत गेलेली झाड आहे, म्हणजे झाड म्हणजे महात्म्य असणं, परंतु एवढी नम्र आपल्याला कल्पनाच येत नाही की एवढं ज्ञान या ठिकाणी. खरं जर पाहिलं तर ती झाडं जी आहेत ना तिथे वृंदावनातली अशी उडून उंच झाडं पुन्हा खाली वाकली जरी विद्या विनयेन शुद्धे हे त्याच्यामध्ये येतात. अल्पविद्या गर्व शिरोमणी, थोडीशी कुठे विद्या प्राप्त झाली आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा कीर्तन करायला कुठेतरी महिन्यातून 4 तास का 3 तास कुठेतरी असायचं आणि मग याला सांग त्याला सांग हे आपलं वाघ वगैरे बरं का. त्या दिवशी ना इकडं झालं आपलं पैठणकडं झालं 3-4 तास असतात तोपर्यंत जेव्हा पूर्ण पाहत होते. ही लीला का केली परमात्म्याने, या प्रत्येक लीलेच्या मागचा अर्थ काय, ही प्रत्येक लीला तपासून पाहत होते, निर्गुणाच्या कसोटीवरती तपासून पाहत होते. असा भाव होता. रास क्रीडा वृंदावनी खेळे, वृंदावनामध्ये त्यांनी ही रास क्रीडा आणि त्या ठिकाणी गोपिकांना आनंद देण्याकरता गोपाळांना त्या ठिकाणी खेळाच्या रूपाने आनंद दिला आणि रास क्रीडेचा आनंद वृंदावनातील त्या गोपिकांना त्या ठिकाणी दिला. शरद ऋतूच्या चांदण्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्या वेणू वाजवून ज्या वेळेला त्या गवळणींना बोलावलं, ह्या गवळणी सर्व ग्रस्ताश्रमी होत्या, त्यांना पती होता, त्यानंतर मुलं होती, सासू सासरे हे सगळं अशा परिवारातल्या त्या गवळणी होत्या. पण अशा प्रकारच्या असणाऱ्या गवळणी कृष्णाचा वेध लागलेला होत्या, कृष्ण भक्तीचा. वेणूचा नाद कानावर आल्याबरोबर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला सुद्धा आणि त्या ठिकाणी त्या वेणूच्या नादाच्या दिशेने पळत निघावं. यमुना नदी तू भरलेली आहे दुथडी भरून, पलीकडे कसं जायचं. दुर्वास मुनी तिथे आहेत, त्यांना त्या ठिकाणी विचारलं, त्यांनी सांगितलं एका काय हेही लक्षामध्ये घ्या. रसो वै सहा सह रसहा रासहा, रसो वै सहा स रासहा, ज्याच्यामध्ये रस निर्माण होतो, भक्तिरस निर्माण होतो, अशा प्रकारची क्रीडा म्हणजे रास क्रीडा आहे. आणि त्या रास क्रीडेमध्ये त्यांनी तो आनंद लुटत असताना एक एक गोपी एक एक कृष्ण
प्रत्येक गोपीच्या समोर एक एक कृष्ण एवढी रूप कृष्णाने धारण केली. त्या ठिकाणी 6 महिनेपर्यंत ही रासक्रीडा चाललेली होती. पण त्यांना मात्र सूर्य लवकर उगवला असं ते म्हणतात की का वस्ती उगवला, लवकर उगवला नेहमीपेक्षा. ही 6 महिन्याची रात्र त्यांना एक क्षण मात्र अशी वाटली. भगवंताने 6 महिन्याची रात्र केली. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा परत आता कसं जायचं विचारलं. त्यावेळेला तिथे प्रत्यक्ष त्या ठिकाणी रासक्रीडेमध्ये सर्व कुणालाही प्रवेश नाही. अधिकारी रासक्रीडेचा त्यालाच प्रवेश. रासक्रीडेच्या बाहेरून चंद्रिका, विशाखा जे गवळणी जे आहे यांनी त्या ठिकाणी दरवाजावरती उभा आहे. एकच दरवाजा आहे जायला आतमध्ये. आणि त्या ठिकाणी कोणाला आतमध्ये पाठवायचं त्यांना सांगितलेलं असतं. ज्याने या श्रीकृष्णाची दीक्षा घेतलेली आहे त्यालाच आतमध्ये प्रवेश. रामाच्या दरबारामध्ये प्रवेश कोणाला? जो आचरणाने शुद्ध आहे त्याला रामाच्या दरबारामध्ये प्रवेश. त्या ठिकाणी भगवान शंकराच्या दरबारामध्ये प्रवेश सगळ्यांना आहे. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती सगळ्यांना त्यांनी अंगीकारलेले भगवान शंकर. प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये मात्र आचरणशीलता मर्यादा ज्याने पाळले त्याला प्रवेश आहे. आणि कृष्ण भगवंताच्या रासक्रीडेमध्ये कोणाला प्रवेश आहे? ज्याचं परिपूर्ण शुद्ध चित्त झाले. नाहीतर जर अंतःकरणामध्ये विषय असतील तर रासक्रीडेचा अनुभव सोडून विषयाचंच अंतःकरण विषयरूपी होईल. म्हणून इथे विशेष अधिकारी नियुक्त केला शुद्ध चित्त असणारा त्यालाच या रासक्रीडेचा अनुभव. ज्याने कृष्ण दीक्षा घेतलेली आहे, श्रीकृष्ण संप्रदाय दीक्षा ज्याला म्हणतात, म्हणजे संप्रदायपूर्वक अनुग्रह ज्यांनी घेतलाय श्री गुरुंकडून. म्हणून या ठिकाणी त्या विशाखा, चंद्रिका ह्या गवळणी ज्या आहेत आतमध्ये बरोबर ओळखपत्र पाहून, आधार कार्ड पाहूनच आतमध्ये प्रवेश देतात. त्या ठिकाणी भगवान शंकर स्वतः त्या ठिकाणी ज्या वेळेला आले, या रासक्रीडेचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून विशाखानं अडवलं, आतमध्ये जाता येणार. नमस्कार केला तिने रीतीप्रमाणे. तिने त्याला ओळखलं होतं, त्यांचं महात्म्य तिला माहित होतं. असं नाही की महात्म्य माहित नाही, परंतु सांगितलं आम्हाला ऑर्डर आहे. तुम्ही जरी करिता तापसांची कडसणी, तुमच्या इतका तपस्वी कोणी नाही हे आम्हाला माहिती आहे. ब्रह्मांडात तुमच्या इतका तपस्वी कोणी नाही. पण एवढा तपस्वी असला तरी रासक्रीडेचा अधिकारी नाही, त्याला दीक्षा घ्यावी लागते. आता भगवान श्रीकृष्ण जसं भगवान शंकर हे या ठिकाणी त्या रासक्रीडेच्या आनंदाकरता एवढे उतावळे झाले होते की तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, पण मला आतमध्ये जाऊ दे. आणि मग त्या ठिकाणी त्या विशाखाने त्यांना अनुग्रह दिला. ती अधिकारी होती, तिने अनुग्रह दिला. त्याच्या योगाने गोपी भाव प्राप्त झाला त्या भगवान शंकरांना. आणि गोपी भाव प्राप्त झाल्यानंतर मग स्वतः तिला गोपी म्हणून त्यांना नटवलं विशाखाने. म्हणजे बाहेरून काय नटवण्यात, बाहेरून जगाला दाखवण्याकरता तिला गोपी वस्त्र दिली, ही बाहेरची लक्षणं सांगितली. पण प्रत्यक्षात अंतरंगानं तिला नटवलं. अंतःकरण स्थिती जी भक्ती श्रीकृष्णाचं जर प्रेम चित्तामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण केले, ती दीक्षा देऊन आणि मग आतमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. अशा प्रकारे ही रासक्रीडा त्या ठिकाणी खेळत असताना ज्या वेळेला पुन्हा आता उजाडायला लागला आपल्याला पुन्हा आपल्या घरी, कारण तिथे कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी संतता अशा 3 प्रकारच्या अधिकाराच्या गवळणी तेव्हा होत्या. असं नाही, आजही आहे. त्रिकालाबाधीचे वाक्य आहे, कोणी लेकी, कोणी सुना, म्हणजे लेकी या अधिकारातले भक्त असतात. लेक कशी असती, लेकी थोडी परतंत्र, थोडी स्वतंत्र अशी असते. लग्न होऊन जर सासरी गेली तर तिला तिथं काही कोणत्या प्रकारचा अधिकार नाही, तिथं पूर्ण परतंत्र जीवन आहे तिचं. आणि ज्या वेळेला माहेरी असेल त्यावेळेला स्वतंत्र आहे. म्हणजे अशी अर्धी स्वतंत्र अर्धी परतंत्र लेक आहे. लेकीने जरी तू जरी सांडवलं तरी आई म्हणते सांडवलं काय नाही. आणि सुनांनी जर सांडवलं तर सुनाने पाणी सांडवलं तरी काय म्हणते, दिसत नाही का, डोळे फुटले काय? म्हणजे तिचा त्या दोन्हींचा अधिकार स्पष्ट झाला.
लेक ही अर्धी परतंत्र आहे आणि अर्धी स्वतंत्र आहे, आणि सून मात्र पूर्णपणे परतंत्र आहे, तिच्या हाती काहीच नाही. आणि सासू मात्र, सासू पूर्ण स्वतंत्र आहे, तिनं काहीही करू द्या, सासू नाही ती. अशा 3 अधिकाराच्या गोकुळामध्ये सांगितलेलं आहे. कोण सुना, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी संतता. संतता म्हणजे सासू. या 3 कोणत्या? तर 3 या अर्थातल्या कर्म, उपासना आणि ज्ञान मार्गे गवळण. ज्ञान मार्ग, कर्म, उपासना आणि ज्ञान. उपासना म्हणजेच भक्ती. उपासना आणि भक्ती एका अर्थानेच गीतेने स्वीकारल्या, म्हणून गीतेमध्ये 3च मार्ग मांडले, जे कर्म, उपासना आणि ज्ञान मार्ग, असे 3च मार्ग. नाथ महाराजांना ते 3च मार्ग मान्य आहेत. हरिपाठात ते म्हणतात कर्म, उपासना, ज्ञान मार्गे आले, आणि हरिपाठी आले सर्व मार्ग. भगवंताच्या नामस्मरणामध्ये हे 3ही मार्ग येतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्म, उपासना आणि ज्ञान मार्गी असणाऱ्या कर्माचा अधिकार कोणाला आहे? कर्माच्या, उपासनेचा अधिकार, भक्तीचा अधिकार कोणाला आहे? ज्ञानाचा अधिकार कोणाला आहे? हा भाग विशेष चिंतनाचा असावा. चला, पण आपण तो अन्य ठिकाणी कुठे ज्या वेळेला तसा अभंग येईल त्यावेळेला आपण तो भाग पाहू. आता त्याच्यावरती आपल्याला जो भाव आपला एक आता तयार होत चाललाय, त्याच्यामध्ये आपल्याला वेदांत चिंतन आणि शुष्क भाव येण्याची शक्यता अंतकरण आणि एकच असते. वेदांत शुष्क नाही, आपलं अंतःकरण थोडस लिप्त होत त्या ह्याच्यापासून. आता जो भाव आपल्याला तयार झालेला आहे त्या भावाच्या विरुद्धार्थी थोडा तो भाव असल्यामुळं आपण त्या ठिकाणी आता त्याला थोडस फाटा देऊ, म्हणजे तिथे आपण टाळूया त्याला. फक्त या 3 प्रकारच्या उपासनेतल्या 3 प्रकारातल्या गवळणी त्या गोकुळात होत्या. रास, मग त्या रासक्रीडा करून ज्या वेळेला निघाल्यानंतर आता आम्ही परत कसं जायचं, कृष्ण भगवंताला त्या म्हणतात. तेव्हा येताना कशा आल्या त्यांनी सांगितलं. दुर्वास मुनींनी असा मंत्र आम्हाला सांगितला, मी तसं म्हटल्याबरोबर यमुनी मातेने वाट दिली. मग कृष्ण भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, मग आता जाताना त्या यमुनी मातेला सांगा 16,108 स्त्रियांनी गुणगुणे हा कृष्ण भगवंत जर निष्ठिक ब्रह्मचारी असेल तर यमुनी माते आम्हाला वाट दिली. आणि त्या पद्धतीने म्हटल्याबरोबर यमुनी मातेने त्यांना वाट दिली. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला सर्वांना सुद्धा याच बोधावर आरूढ व्हायचे, इतकेच यायचे, या पॉइंटला यायचे. आमच्या अंतःकरणाला हे साध्य आहे. आमचं काय साध्य? कर्म करून नैष्कर्म्य स्थितीमध्ये कसं राहायचं, हा उपदेश गीतेच्या माध्यमामधून, अर्जुनाच्या माध्यमामधून तुम्हाला आम्हाला सांगितला. अशी स्थिती निर्माण झाली. कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व, भोक्तृत्व कर्माचा आपल्याला लागत नाही, आणि मग त्या ठिकाणी हा रासक्रीडेचा आनंद आपल्याला प्राप्त होतो, आत्मसुख आपल्याला प्राप्त होतो, आत्मानंद, परमानंद, ब्रह्मानंद हा आपल्याला प्राप्त होतो. असा तो अधिकार आहे. अतिशय उत्कृष्टपणे नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये मांडलेला आहे. ज्याची अंतःकरण मूर्ती अशी झालेली, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हरिरंग म्हणजेच रासक्रीडा. त्या रासक्रीडेमध्ये म्हणून सांगितलं, रास या शब्दाचा अर्थ काय आहे? रसो वैसहा सरास हा, आणि तोच इथे नाचू शकतो. सुख आणि दुःख वृत्तीला त्याच्या समान झालेलं, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. दुसरा मुद्दा, दुसरं लक्षण, रासक्रीडेचा आनंद कोणाला मिळेल? दुसरं लक्षण, विषयी विरक्त जया नाही अपपर. विरक्ती अतिशय महत्वाची, वैराग्य विषयावरचं वैराग्य अत्यंत महत्वाचे. विषयी विरक्त जया नाही अपपर, सर्वदा संतुष्ट स्वये व्यापक निर्धार, धन्य जगी तोची एक. अजून तिसरं लक्षण सांगितलं, जाणीव शहाणीव, आणि हेच लक्षण येथे गायी राखितो गोवळा या माध्यमातून सांगितलं. जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया धुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. वाटसरू जसा वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. नाथ महाराजांचाच एक सुंदर अभंग. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैशी असावे संसारी जवबरी प्रार्थनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैशी असावी संसारी जवबरी प्रार्थनाची दोरी. अशी स्थिती ज्याची झालेली आहे
त्याला या रासक्रीडेचा आनंद मिळतो. वासुदेवाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी तो सांगितला. इतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारातून काही रूपकांमधून साधू संतांनी एक हा अधिकारी रास क्रीडा वृंदावन. मग त्या ठिकाणी एक वेळेचा प्रसंग असा आहे, त्या गोपिकांचा अधिकार सांगतो तुम्हाला. रास क्रीडा झाल्यानंतर गोपिका जायलाच तयार नाही, ठम्मपणे बसूनच राहिल्या. त्यांना हलावंच वाटेल, हलू नाही, चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नाही, बस तटस्थची निर्माण झाली. वृत्तीवर थोड्याशा वृत्तीवर आले, पण पुन्हा त्या वृत्तीला बाहेरच पडू देत नाही, घराचं स्मरण होऊ देत नाही, घरी जावंसच त्यांना वाटत नाही, इथून हलावंसच वाटत नाही. कृष्ण भगवंत आता काकुळतीला आहे. हा, जे आहेत ना सर्व जॉईंट आहेत ना. हा, मग एक वेळेचा प्रसंग असा आहे रास क्रीडेतला की त्या ध्यानमग्न स्थितीमधून वृत्ती थोडीशी बाहेर यायला लागलेली, वेणू वाजायचा बंद झालाय, रास क्रीडा बंद झाली आणि आता आपल्याला घरी जायचं. परंतु ह्या आनंदामध्ये त्या एवढा निमग्न झालेला होता की आनंद सोडून उठूच नाही, आता उठावेसे मना येत नाही नारायणा, ही स्थिती त्यांची झाली. प्रेमरसे बैसली मिठी आवडीला अशी ही स्थिती त्यांची झाली. आणि त्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा त्यांना अजून वृत्तीवर आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे या ग्रस्ताश्रमी यांना सासूवास आहे, सासू सासरे सासूवास करते, म्हणून त्यांना सावध करतात आणि सांगतात आता जा, उठा, तुमच्या आपापल्या घरी जा. त्यावेळेला त्या गवळणी जायला तयार होत्या. भगवंताला आता तर राग आला, अरे काय करावं म्हणे, आता या ठिकाणी रात्र सरून दिवस उगवलेला आहे आणि या ठिकाणी आजही आपल्याला हे जगत आपल्याला नावच ठेवते. माझ्या या लीला पाहत असताना त्यांच्या ठिकाणी माझ्या स्वरूपाचा अजून निश्चय झालेला नाही. आणि ह्या सर्व गवळणींना ग्रस्ताश्रमी गवळणी आहेत, सर्व प्रकारच्या गवळणींना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ग्रस्ताश्रमी असतात, ब्रह्मचारी आहेत, संन्यासाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, या सर्व गवळणींना कोणत्या कोणत्या लीलेच्या मार्फत आनंद दिला याच्याही लीला आहेत. विशेषत्वानं त्यांना आनंद देण्याकरता एक एक प्रकारची लीला केलेली आहे, सांगतो मी तुम्हाला. मग ह्या त्या ठिकाणी जायला मात्र तयार. आता मात्र याची त्या ठिकाणी याला निर्माण झाली, असा राग आला, अरे मी सांगतो यांना तरी ह्या ऐकायला तयार नाही. गवळणींनी आपला अधिकार दाखवला. मी जा म्हणतोय ना, असं ज्या वेळेला त्या ठिकाणी तो म्हणायला लागला, त्यावेळेला त्या गवळणींनी आपला अधिकार दाखवला. जा म्हणजे काय, कोणाला जा म्हणतो, नाही जाणार, काय करणार, रडकुंडीला आला कृष्ण भगवंत. हे तर भक्तीचं मोठं वैशिष्ट्य आहे, काहीही करू शकतो असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवंत. परंतु त्या ठिकाणी अक्षरशः भक्ती पुढे काकुळती येतो, काकुळती येतो. आणि मग असं काकुळतीला आला तरी पण गवळणी सांगतात, जा म्हणतोच आम्हाला, आम्ही आमच्या मनाने आलो होतो का, आम्हाला वाटलं होतं का तुझी कृष्ण दीक्षा घ्यावी, अनुग्रह घ्यावा, आणि मग तिकडे त्यांनी बोलवल्यावर आम्ही त्या ठिकाणी रास क्रीडेला जावं, तुला काम नव्हतं, तू कशाला वेणू वाजवला, त्यामुळे आम्ही आलो, आणि आता आम्हाला जा म्हणतो, नाही जाणार आम्ही. मग तो कृष्ण भगवंत म्हणला आता युक्तीने यांना घरी पाठवतो. तो त्यांना ग्रस्त आश्रमाची त्या ठिकाणी महत्व सांगायला लागला. तिन्ही आश्रम हे ग्रस्ताश्रमावर अवलंबून असतात. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यासी आश्रम, धन्य ग्रस्त आश्रम. हा, तिन्ही आश्रमांची सेवा या ग्रस्ताश्रमात तुम्हाला ग्रस्ताश्रमियांना भेटत असते, सेवा घडत असते. अपार असं पुण्य त्याने तयार होतं. तेव्हा तुम्ही ग्रस्ताश्रमी आहात, ताबडतोब जा बरं. त्या गवळणी बी ज्ञानप्रधान गवळणी होत्या. त्यांनी सांगितलं पुण्य होतं, पतिव्रता धर्मही थोडासा सांगितला. ग्रस्ताश्रम धर्म सांगितल्यावर पती हाच गुरु असतो स्त्रीला, दुसरा कोणत्याही अन्य गुरुची आवश्यकता नाही असं शास्त्र सांगतो. कसाही पती असला, दुर्वर्तनी जरी असला, व्यसनी जरी असला, तरी त्या पतीची सेवा करावी, तिला मोक्ष प्राप्त होईल. अशा प्रकारचा पतिव्रता धर्म मी त्यांनी सांगितलं. अगोदर ग्रस्ताश्रमांचा धर्म
आणि मग याने काय होतं, गवळणी मुद्दाम भोळ्या भावडाचे एवढा करून त्याला म्हणायला लागले, असं का कन्हैया, असं का ग्रस्ताश्रम असा श्रेष्ठ आहे काय, पतिव्रता धर्माने असं पुण्य मिळतं का? तो म्हणे हो. त्याला वाटलं मी सांगतोय आता हे यांना पटायला लागलेलं आहे, आता थोड्या वेळामध्ये त्या जाती. त्या म्हणायला लागल्या मग हे पुण्य सगळं झाल्यानंतर काय करायचं? तो म्हणतो त्याने परमात्म्याची प्राप्ती होते. ह्या म्हणलं तो परमात्मा आम्हाला आता प्राप्त झालेला आहे, मग आम्ही कशाला जाऊ? झालं का फेल काम सगळं? काय म्हटलं, हे सगळं पुण्य कशा करता करायचं? परमात्मा प्राप्त होण्याकरता. मग तो परमात्मा आमच्या पुढे आहे, आम्ही नाही जाणार. मग मात्र त्याने अक्षरशः लोटांगणच घातलं. त्या वेळेला त्या गवळणींनी आणि त्या ठिकाणी आपली वृत्ती सावरली आणि आपल्या कर्म करण्याकरता तिथून निघाल्या. या परमात्म्यानं विशेष लीला ज्या ब्रह्मचारी स्वरूपातल्या गवळणी आहेत, ब्रह्मचारी आश्रमातल्या, त्यांच्याकरता विशेष लीला जी आहे ना, चिरहरण वस्त्रहरण, ही लीला त्या ठिकाणी केली. आपल्याला श्रीकृष्णासारखा गुणवान अशा प्रकारचा पती पुढे लाभावा आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक व्रत धारण केलेलं होतं. आणि त्या व्रतामधला एक भाग होता गंगा स्नान करणं. अशा ज्या उपवर न झालेल्या अशा प्रकारच्या त्या मुली, लग्नालाही उपवर न झालेल्या, उपवर अवस्था ज्यांच्या ठिकाणी अजून बांधलेली नाही पण पुन्हा आता बांधणार आहे, मग आमचा विवाह करून देतील आमचे आई वडील, पण आम्ही मनाने मात्र या कृष्णालाच वर्णिला असल्यामुळे आम्ही आयुष्यामध्ये विवाह करणार नाही तर कुणाशी, ब्रह्मचर्य पाळू. आणि म्हणून त्यांच्याकरता ही लीला भगवान परमात्म्याने आरंभ केली. गंगेमध्ये त्या ठिकाणी जाऊन, यमुनेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या जलक्रीडा करू लागल्या. आपली वस्त्र कळंबावरती तिथे काढून ठेवलेली आहे आणि सबंगड्यास कन्हैया त्या ठिकाणी ज्या वेळेला आला आणि त्यांनी चिरहरण ती वस्त्रलीला जी केली, त्याच्या मागचा उद्देश काय आहे की त्या ठिकाणी त्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये राहण्याचा संकल्प केलेल्या त्या गवळणींना त्या ठिकाणी आनंद देणं, या दृष्टिकोनातून ती लीला केली. चिरहरण वस्त्रहरण म्हणजे अहंकार रूपी वस्त्राचं हरण, असा तत्वभाग त्या ठिकाणी, तत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. लीला या अर्थातच तत्वदर्शी हा शब्द आहे. कोणत्याही प्रकारची अंतःकरणामध्ये आसक्त भावना नाही असा हा कृष्ण परमात्मा. वय आहे 5 वर्षाचं, 5 वर्षामध्ये हा लीला करतो, विषयाचा गंध सुद्धा नाही. ब्रह्मचारी गोपींकरता अशा प्रकारची लीला त्या ठिकाणी आणि त्याने घडवून आणली. त्यानंतर वानप्रस्थी ज्या गोपिका होत्या त्या ठिकाणी त्यांच्याकरता एक लीला अशी घडवून आणली की एक वेळेला गोपाळ त्या ठिकाणी, आणि आई वडिलांनी सांगितलं होतं आज दुपारीच लवकर गायी घेऊन लवकरात लवकर या. त्या दिवशी काहीतरी मोठा उत्सव होता. या दिवशी गोकुळातून पुरणपोळ्यांचा भेद गोकुळामध्ये ते सगळ्यांनी करायचं ठरवलं होतं घरोघर, म्हणून त्यांना फक्त त्या ठिकाणी घरूनच नाश्ता करून पाठवलं होतं गुरात. शिदोऱ्या दिलेल्या नव्हत्या. पण गायी राखत असताना गोपाळांना नेहमीच्या पद्धतीनं वेळ झाल्यावर भूक लागली. आता काय करायचं? कृष्ण कन्हैयाने सांगितलं पहा तिकडे धूर दिसतोय बघा, त्या धुराकडे तिथं धूर दिसतोय ना, तिथे जा अरण्यामध्ये. मग ह्या वानप्रस्थ तिथे वानप्रस्थ स्वरूपामध्ये ज्या काही गवळणी राहिल्या होत्या त्यांच्या पत्नीसह होत्या तिथे. आणि संन्यास आश्रमाच्या अगोदरची तयारी वानप्रस्थ आश्रम, अरण्यवासी व्हावं, तीर्थाटन करावं, साधू संतांची संगती करावी, म्हणजे 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम गुरुकुलामध्ये राहून शिक्षा ग्रहण करणं, 25 ते 50च्या टप्प्यामध्ये ग्रस्त स्वीकारून त्या ठिकाणी अतिथीची सेवा करणं, काही कर्म असेल आपलं त्याचं निरसन करण्याकरता ग्रस्त आश्रम, 50 ते 75 पर्यंत वानप्रस्थ आश्रम म्हणजे संन्यास आश्रमाची तयारी. या सर्व गोष्टीचा अंतःकरणामध्ये जी आसक्ती आहे ती नष्ट होण्याचा थोडा थोडा अभ्यास, एकदम संन्यास जमणार नाही म्हणून वानप्रस्थ आश्रमामध्ये अशा पद्धतीने त्या गोपिका तिथे ते राहत असताना इकडून गोपाळांना सांगितलं जा तिथे धूर भेटतोय, धूर दिसतोय, तिथे जाऊन आपल्याला काहीतरी खायला मिळेल. गोपाळ त्या ठिकाणी गेले तर होम हवन चाललं होतं, खूप मोठा होम, आणि खूप सगळं तिथली ती पक्वान ती सगळं पाहून यांच्या तोंडाला पाणी. पण ज्या वेळेला त्या गोपाळांनी त्या ऋषीमुनी जे होते त्यांच्याकडे मागितलं, ऋषी स्वरूपामध्ये मुनी स्वरूपामध्ये असणारे ते गोपाळ, त्यांच्याकडे ज्या वेळेला त्या मागितलं तर त्यांना एवढा काही त्या ठिकाणी कृष्णाबद्दलची लळा त्या लीलेबद्दलचा लागलेला नव्हता. त्यांची भक्ती कर्मकांडाच्या माध्यमातून चालली होती.
कर्म प्रतिपादक असणारे ते गोपाळ किंवा गवळणी. गवळणी ज्ञानमार्गी होत्या, त्यांच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या, पण यांना ज्ञानमार्गाचं आकलन नाही, ते अजून कर्ममार्गानेच जाणारे होते कर्मकांड. कोण? कृष्ण, तो गवळ्याचा पोरगा. त्याला आमचं भोजन पाहिजे, आमच्याकडे मागायला लाज कशी वाटली नाही, जा पळा तिकडे भिकारड्यानो, असं म्हणून त्यांची काय केली, अवहेलना केली त्या गोपाळांची. पुन्हा परत आले आणि गोपाळाला त्या ठिकाणी सांगितलं, कृष्णाला सांगितलं. कृष्ण म्हणला, तो मला मी सांगितलं होतं जा तिथं गुरु दिसू तिथं जाऊन मागा. तर मग स्वयंपाक कोण करतो? त्यांच्याकडे जायला सांगितलं होतं का ह्या दाढी शेवाल्यांकडे जायला सांगितलं होतं? मग त्यांचं म्हणले ठीक आहे, मग जातो. आणि मग त्या ज्या गवळणी तिथे त्या ठिकाणी होम हवना करता जे काही प्रसाद लागतो त्या बनवणाऱ्या गवळणी, त्यांच्याकडे ज्या वेळेला त्यांनी मागितलं, त्यांनी अशी ताटं भरली, चला तुम्ही पुढे, म्हणजे आम्ही तिकडे नैवेद्याला देतो आणि आम्ही सगळ्या ताटं घेऊन तिकडे येतो कृष्णाकडं. आणि त्या गोपाळांना पुढे जायला सांगितलं. तेवढ्यामध्ये यांचं होम हवन संपलेलं होतं आणि हे आपल्या घराकडे निघाले. म्हणजे आता संपलंय, चला घरी. निघाल्यानंतर हे ऋषी ज्या वेळेला घरी निघाले तर त्या सगळ्या स्त्रिया ज्या निघाल्या होत्या ताटं भरून कृष्णाला घेऊन, तिथल्या ती थांबवलं त्यांना. कुठे चालल्या? म्हणजे कृष्णाला घेऊन चालू, त्याच्याकडून निरोप आलाय, त्याला जेवायला पाहिजे थोडस. तुमचा पती कृष्ण आहे का आम्ही आहे? नाही, तुम्हीच आहे, पण जाऊ द्यावं, एवढं त्यांना भूक लागली असेल कृष्णाला, गोपाळांना जाऊ द्यावं. नाही, जाता येणार नाही. कर्मकांडी ही कृष्णाला सामान्य समजणार नाही, जाऊ दिलं त्या गवळणी. त्याच्यामध्ये एक गवळण मात्र अशी होती, तिने सांगितले, तू या देहाचा पती आहे, देहाचा पती आहे ना, सांभाळ हा देह. त्यांनी तिला बांधून ठेवलं होतं खांबाला. संत सकू जशी पंढरपूरला निघून गेली बांधलेल्या अवस्थेत ठेवून सुद्धा, त्याच पद्धतीने तिच्यातला आत्मा त्या ठिकाणी गेला, दुसरा सूक्ष्म देह, दुसरा देह धारण केला आणि त्या ठिकाणी गवळण म्हणून तिथे त्यांना त्या ठिकाणी कृष्णाला गोपाळांना घेऊन गेले. तिच्यामध्ये प्राण सुद्धा राहिला, बांधून ठेवली होती तिची. सर्व त्या ठिकाणी ही घटना जेव्हा त्या बाकीच्या ऋषीमुनींना कळली, त्या आली पाहायला, त्याला म्हणायला लागले त्या मुनीला, अरे बघ, बायको सांभाळता येत नसतं तर करायची कशाला? आम्ही आमच्या घरातून बंद करून घेतलं, त्यांना जाऊ दिलं नाही, ताटे घेऊन निघाले होते. तो म्हणला आता तुमच्या त्या ठिकाणी जे आहेत ना, आमच्या जर थांबून ठेवल्या म्हणे, तुझी तर गेली म्हणजे गतप्राण झाली, आता तुझी कशी येईल? कृष्ण स्वरूपाला ती मिळाली, त्यांना भान नाही राहिलं एवढ्या अहंकारामध्ये. तिथे जाऊन ज्या वेळेला पाहिलं ह्या सगळ्या गोपाळ वगैरे, ते यांच्या अगोदर ती गवळण तिथे हजर होती अन्नाचं ताट घेऊन. या पद्धतीची वानप्रस्थी आश्रमी जे आहेत ना, त्यांच्या करता त्या ठिकाणी ती लीला त्या ठिकाणी केली. ग्रहस्थाश्रमी जे होते त्या ग्रहस्थाश्रमाकरता ही जी रासक्रीडा, त्याचं जे वर्णन आपलं चाललं, त्यांच्याकरता ही लीला केलेली आहे. असा हा भाग या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण पाहिला. माऊली ज्ञानोबा म्हणतात, रासक्रीडा वृंदावनी खेळे, इंदू वदन मेळे, चंद्रासारखं ज्याचं ते आहे, मुखावर चंद्रबिंब जसं आहे. रासक्रीडा वृंदावनी खेळे, इंदू व मेळे, उद्धरी यदुकळे कुळदीपके. आणि त्याचबरोबर या सगळ्या लीला करत असताना आपल्या यदुकुळाचा उद्धार या कुळदीपकानं केलेला आहे. अशा प्रकारचा भाव या ठिकाणी या गवळणीद्वारे, बाळक्रीडेद्वारे ज्ञानोबा म्हणतात. निवृत्ती दारू बाप रखुमादेवीवरू, भक्ता देतो अभय करू क्षण क्षणामाजी. आणि तोच माझाही स्वामी असा तो रखुमादेवीवर आहे. ज्या रखुमादेवीवराचं आम्ही ध्यान करतो, भक्ती करतो, तोच कृष्ण भगवान परमात्मा या रखुमादेवी रूपानं इथं बौद्ध रूपानं विटेवरती आहे, उभा आहे. आणि तो श्री विठ्ठल प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांना असा अभयदान देत असतो, अभय हस्त देत असतो. निवृत्तीदासाचा दातारू बाप रखुमादेवीवरू, भक्ता देतो अभय करू क्षण क्षणा माझी. छंदे छंदे वेणुवाजे, त्रिभुवनो घनुगाजे, उतरलील मन माझे भेटावया. अशा प्रकारचा 7वं प्रकरण बाळक्रीडेचं, याच्यावरती आपण त्या ठिकाणी
चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आपण या ठिकाणी 8व्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. 8व्या प्रकरणाचा विषय आहे वेशधाऱ्याला उपदेश. म्हणजे अंतःकरणामध्ये परमात्म्याचा भाव नाही, अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम नाही, आणि वरवर मात्र बाह्य लक्षणाने मी भगवंताचा भक्त आहे, मी अतिशय श्रेष्ठ आहे, असं जर कोणी वेशधारी त्या ठिकाणी दाखवत असेल तर त्याच्याकरता त्या वेशधाऱ्यांना त्या ठिकाणी हा उपदेश 8व्या प्रकरणामधून दिलेला आहे. त्याच्यामधला आपण एक अंग उद्या जो चिंतनाकरता घेणार आहोत, 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला उद्या तो तुमच्या गाथेप्रमाणे शोधता येईल. त्याची प्रस्तावना आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहू. प्रस्तावनेच्या नंतर अभंगाकडे आपण वळणार आहोत. प्रत्येक प्रकरणाची प्रस्तावना आपण विस्तार स्वरूपाने पाहिलेली आहे आणि नंतर अभंगाकडे आपण चिंतनाला वळलेलो आहोत. तेव्हा आपण त्याच्यातला वैकुंठवासी हरिभाऊ पाटील दाताळकर यांच्या या सारखा अभंग गाथेमध्ये 194 नंबरचा अभंग आपण उद्या चिंतनाकरता घेणार आहोत. आचरण तुम्हाला मी सांगतो, शोधून त्या ठिकाणी ठेवा. घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. लिहून घ्या. घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. मायबाप ओखटी तेजू मनसी तरी अहंकार देशे कोड. बंधू सखे तेजू मनसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड. बहिणी पाठीच्या तेजू मनसी आशा कृष्णा मायाचे बंडरया. तेजिले ते काय कासया हुनी सांग कामद कासी ऐसे. जया भेन तुझाची मनांतरा ते तव तुझची सरेशी असे. हा अभंग त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. 194 नंबरचा अभंग या गाथेमध्ये आहे. उद्या आपण त्या अभंगावरती चिंतन करू. उद्या प्रस्तावना होईल या वेशधाऱ्यांना उपदेश. सर्व संतांचा या संबंधाने या प्रकरणाच्या संबंधित काय म्हणणं आहे सर्व संतांचं, हीच या अभंगाची ह्याच या प्रकरणाची प्रस्तावना असेल. जेवढे संत आहेत पंचायतनातले त्यांचं या वेशधाऱ्यांना काय काय उपदेश आहेत या संबंधानं चिंतन म्हणजे या प्रकरणाची प्रस्तावना असेल. आणि त्यानंतर घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. मग खरा त्याग कशाचा करायचा आहे, खरा त्याग म्हणजे काय, अशा पद्धतीचा भाग त्या अभंगामध्ये सुंदरपणे माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलेला आहे. अभंग उद्या आपण चिंतना करता घेऊ. आज या ठिकाणी थोडं अजून 10 मिनिटं आपली आहे. मी बाबांना विनंती करेल आपण थोडस काहीतरी बोलावं. प्रकरण संपलेलं आहे, उगीच लांबवण्यात बी काही अर्थ नाही, म्हणून या ठिकाणी मी थोडस लवकर थांबलेलो आहे. आपण थोडस बोलावं आणि त्यानंतर आपण आजची सेवा या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. बाबा जय हरी, बोला.